आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचं कर्ज माफ होणार आहे। त्यात पीक कर्ज, मध्यम मुदतीच्या कर्जाचाही समावेश आहे। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचं संकट ओढावलेलं आहे। पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। डिझेल मर्यादेमुळे शेती कामे अडचणीमध्ये सापडलेली आहे। रब्बी पिके काढणीचा खोळंबा झालेला असून पुढील हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे। अनेक ठिकाणी पंपावरती रांगा लागलेल्या आहेत। एफपीसीच्या नावाने 19 कोटी हडप करण्यात आले। नंदुरबारचे तत्कालीन SOCK ठाकरे यांच्यावरती कारवाईची शिफारस। युद्धकाळामध्ये आव्हानांचा एकत्रित मुकाबला करू, पंतप्रधान मोदी यांचे मन की बातमधून देशवासियांना आवाहन करण्यात आले। होंदू खरात महिलांना कोणते द्यायचे औषध गुड कायम असून खरातच्या पोलीस कोठडीमध्ये 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। चाकणकर शिवनिका ट्रस्टला सन्मान दिल्याची रंगली चर्चा। अमेरिका थेट इराणच्या युद्धभूमीमध्ये इराणचा इशारा देण्यात आला। आमच्या मातीवरती पाऊल ठेवाल तर अमेरिकन सैनिकांना जाळून टाकू असे म्हटले। इस्रायल अमेरिकेवरती क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा पाऊस सुरूच आहे। इराणमध्ये 250 विद्यार्थी शिक्षकांचा मृत्यू झाला। 600 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्या। नो किंग्स म्हणत अमेरिकी जनता ट्रम्प यांच्या विरोधामध्ये उतरली रस्त्यावरती। आजपासून गारपीट, वादळी पाऊस असून शेतकऱ्यांची उडाली धांदल, पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते। संगमनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले। आता 7 नव्हे तर 21 प्रवर्गामधील दिव्यांगांना योजनांचा लाभ दिला जाणार। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले। एक संघ सर्वसमावेशक धोरण मुंडे यांच्याकडून माहिती देण्यात आली। बीडगावमध्ये गव्हाच्या पेंड्या चढून खाक झालेल्या आहे। लाखो रुपयांचे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप होतोय। भरपाईची मागणी केली जाते। पंचनाम्यामध्ये तफावत दिसून येते। आता जमीन मोजणी होणार जलद गतीने। प्रत्येक जिल्ह्यामध्ये खासगी भूमापक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून माहिती देण्यात आली। निश्चित वेळेमध्ये जमिनीची मोजणीसह हद्द कायम असणार। 1600 पोत्यांमध्ये भरली होती धान्याऐवजी माती। मूर्तिजापूर बाजार समितीतील 2 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एकास अटक करण्यात आली। दिवस रात्रीच्या तापमानामध्ये वाढ झालेली असून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उकड्याने नागरिक हैराण झालेले आहे। किमान तापमान 25 अंशावरती। शेवग्याचे दर घसरलेले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय। शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। गृहिणींना दिलासा, शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक नुकसान झालेले आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतोय। आशा वर्करचे मानधन अद्याप सुद्धा रखडलेले आहे। केंद्राचा हिस्सा मिळाल्याने कर्मचाऱ्यांची होरपळ थांबलेली आहे। कृषी अवजार बँक सुरू करा। महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते। पोखरा प्रकल्पामधून महिला बचत गटांना बळ मिळते। कृषी अवजार बँक उभारणीला चालना मिळते। नागरिकांनो सावधान, गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते साफ होते। सायबर लुटारूंचा नवा फंडा। लिंकवरती क्लिक करताच खाते होऊ शकते रिकामी। शैक्षणिक शुल्क भरा, नंतरच परीक्षेला बसा। खासगी शाळांच्या पालकांना सूचना देण्यात आल्या। पालकांची चिंता वाटलेली असून परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास जबाबदार कोण असणार, असा संतप्त पालकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आठवडाभरामध्ये वाशिम जिल्ह्यात प्रकल्पामधील साठ्यात घट झालेली असून पाणी टंचाईचे सावट, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। नागरिक वैतागले। मोफत जागांसाठी चुरस, अंतराच्या नियमामध्ये बदल केल्यानंतर वाढले अर्ज। 2222 जागांसाठी 5514 अर्ज दाखल झालेले आहे। किटसाठी धावाधाव होते। बांधकाम कामगारांच्या पदरी मात्र निराशाच येते। प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी उघड झालेल्या आहे। शारीरिक व मानसिक आर्थिक त्रास होतोय। केळी खरेदी किलोला 1.5 रुपये, बाजारामध्ये विक्री 40 रुपये डझनने। युद्धामुळे शेतकरी उपाशी आणि व्यापारी तुपाशी। गॅस सिलेंडर घेताना तुम्ही OTP शेअर करताय का? मग सावधान व्हा। गॅस KYCच्या बहाण्याने सायबर गुन्हेगार APK फाईल पाठवून बँक खात्यातील चोरतायत पैसे। 400 रुपये किलोचा शेवगा आला आता 60 रुपयांवरती। बाजारामध्ये आवक वाढल्याने ग्राहकांच्या ताटामध्ये शेवगा। सिन्नर येवल्यामध्ये गारपीट झालेली असून यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। ढगाळ हवामान आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।
जमीन मोजणी होणार जलद गतीने, प्रत्येक जिल्ह्यामध्ये खासगी भूमापक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून माहिती देण्यात आली. निश्चित वेळेमध्ये जमिनीची मोजणीसह हद्द कायम असणार. ट्रम्प यांच्या विरोधामध्ये 80 लाख नागरिक रस्त्यावरती उतरले. अमेरिका, युरोपमध्ये 3300 ठिकाणी भव्य निदर्शने करण्यात आली. इराण युद्ध व महागाईच्या मुद्द्यावरती ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जाते. गुजरातमध्ये दलितांविरुद्ध द्वेष पसरला जातोय. अत्याचारांचे वातावरण असून राहुल गांधी यांच्याकडून टीका केली जाते. न्यायासाठी संघर्ष करणार. पुनन खोऱ्यामध्ये पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झालेले असून पाणी सोडण्याची करण्यात आली आमदारांकडे मागणी. चांदोड परिसरामध्ये पाण्यासाठी अजून सुद्धा 2 ते 4 दिवसांची प्रतीक्षा आहे. काही तालुक्यांना दिलासा तर काही ठिकाणी दुर्भिक्ष. पाणी जपून वापरण्याची वेळ आलेली आहे. आदिवासी दुर्गम भागामध्ये आताच बिकट परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीसाठा मुबलक असून मात्र नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष होतोय. पाणी योजना विस्कळीत झालेली आहे. कमी दाबामुळे येवला, इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी येथे नागरिक त्रस्त झालेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली असून गारपिटीचा परिणाम होतोय. कांदा गहू काढणीला वेग आलेला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी सतर्क झालेले आहे. विविध तालुक्यांमध्ये शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. वैजापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून शहरामध्ये 5 तास वीज गायब झालेली आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहेत. पावसाची मेहरबानी उन्हाळ्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी ठरते वरदान. धरणामध्ये 50% जलसाठा उपलब्ध असून ग्रामीण भागातील पाणी टंचाईची दाहकता यंदा कमी राहणार. शासनाचा नियम 1 तारखेचा 5008 सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन यंदा तरी वेळेवरती मिळणार का? सणासुदीच्या दिवसामध्ये विलंब नको, सीओना साकडे घालण्यात आले. 25% कमी वसुली, गावाची बत्ती होणार गुल. महावितरणाचा हाय व्होल्टेज ॲक्शन प्लॅन. 13 गावांसाठी वीज पुरवठा कापला. अवकाळी संकटाचे ढग अर्धीच्या मुळावरती. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती व्यक्त होत आहे. घरकुलाची कामे रखडलेली असून लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून अनुदानासाठी लाभार्थ्यांच्या पंचायत समितीमध्ये एरझारा मारल्या जात आहेत. 1275 हेक्टर पिकांना फटका बसलेला असून 2.13 कोटींच्या निधीची मागणी केली जाते. जालना जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे. भोकरदन, जालना तालुक्याचा अहवाल येईना. जालना जिल्ह्यामध्ये आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाते. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. इंधन टंचाईमुळे खाद्यतेलासह अन्नधान्य सुद्धा महागलेले आहे. 700 रुपयांची तेजी क्विंटल मागे खाद्यतेलाच्या दरामध्ये झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मार्च एंडच्या नावाखाली मगरारोहीची कामे बंद झालेली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ॲप्लिकेशन चालेना, काम करून सुद्धा मजुरी मिळेना. कृषी अवजारे बँक सुरू करा. महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार. शेतकरी महिलांचे सक्षमीकरण, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा शासनाचा विशेष प्रयत्न सुरू आहे. जमिनीचा पोटहिस्सा आता फायनल. भूखंडाला भूआधार क्रमांक मिळणार. 5 सोनपेठ तालुक्यातील 5 गावांचा पायलट प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला. 45 दिवसांमध्ये अनुदान. कन्हेरवाडीच्या शेतकऱ्याचा जिल्ह्यामध्ये पहिला मान. 17 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तालुक्यामधील 17 गावांचा समावेश करण्यात येतोय. धारणीमध्ये शेतकऱ्याच्या संमतीविना शेतामध्ये सुभारली पाण्याची टाकी. माजीप्राचा प्रताप. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले नुकसान भरपाईचे आदेश. उन्हाळी हंगामामध्ये मूग, भुईमुगाचा बोलबाला. क्षेत्रवाढीची शक्यता. सद्यस्थितीमध्ये सरासरीच्या 104% क्षेत्रामध्ये पेरणी झालेली असून अमरावतीमध्ये सर्वाधिक पेरणी झालेली आहे. शासकीय आरोग्य विभागाकडे कोट्यावधी रुपयांचे वीज बिल थकीत असून जिल्हा रुग्णालयाकडे सर्वाधिक 1,46 लाख रुपयांची थकबाकी आहे. मिरची करणार मालामाल, पण लागवड मात्र जिकिरीची कामे. रोपांची निवड ही महत्त्वाची. चुकीच्या पद्धतीमुळे उत्पादन कमी होण्याचा धोका. पुनर्वसनाच्या मुद्द्यावरती थांबवले राजुरा लघु प्रकल्पाचे बांधकाम. प्रकल्पग्रस्तांची आज खासदारांसह कार्यकारी अभियंत्यासोबत बैठक. पुन्हा 3,900 क्विंटलचा अतिरिक्त रेशन धान्य घोटाळा उघडकीस आला. अनियमितता व्यापक. अमरावती तहसील ग्रामपंचायत तात्कालिक आयुक्त जितेंद्र पाटील यांना शो कॉज. अखेर रब्बी धान खरेदीचे आदेश धडकलेले असून मात्र खरीपातील वाढीव लक्षात दुर्लक्षित झालेले आहे. तुम्ही वयवंदना कार्ड काढले का? 70 पार ज्येष्ठांना 10 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार. महागड्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांची योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.
117% पावसानंतर सुद्धा 211 गावांचा घसा हा कोरडाच आहे. जिल्हा परिषदेकडून उपाययोजना करण्यात आली. टंचाई निवारणासाठी 10.13 कोटी रुपयांचा आराखडा सादर. शिवभोजन केंद्राला मोठा दिलासा. 15 मार्चपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले. 52 केंद्रावरून जिल्ह्यामध्ये सेवा सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 8.5 महिन्यांसाठी मिळाले 4 कोटी रुपये. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढचे 4 दिवस हे पावसाचे असून हवामान खात्याने वर्तविला अंदाज. जिल्ह्याचा पारा पोहोचला 38 अंशावरती. बोनस उद्दिष्ट वाढीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? शेतकऱ्यांची कोंडी ही कायमच आहे. नैसर्गिकसह कृत्रिम संकटाला तोंड देण्याची वेळ आलेली आहे. अनुदानाअभावी रखडले घरकुलांचे काम. 3 महिन्यांपासून घरकुल लाभार्थी चिंतेमध्ये. दुकानदारांची उधारी कशी परत करायची असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अनुदानित युरियाचा गैरवापर थांबणार तरी कधी? गुण नियंत्रण विभाग वाऱ्यावरती. एका अधिकाऱ्यावरती 100पेक्षा अधिक कृषी केंद्रामध्ये तपासणीचा भार. सोलर कुंपणामुळे पिकांचे संरक्षण होते. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उपाय. वन्य प्राणी व जनावरांपासून शेतीचे रक्षण. जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे अनुदान दिले जाते. बाजारामध्ये गव्हाची आवक वाढल्याने दरामध्ये झाली घसरण. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. ऐन हंगामाच्या तोंडावरती अडचणी वाढल्या. प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांनी दर कोसळले. वणी तालुक्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटलेले असून भाकरीसुद्धा महागलेली आहे. हुरडा पाठीवरती सुद्धा परिणाम होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 11 हेक्टरने लागवड कमी झालेली आहे. कर्जमाफी योजनेमधून शेतकऱ्यांना वंचित राहण्याची सतावते भीती. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केलेली आहे. महागाव तालुक्यातील हजारो पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आमच्याकडे 1.25 लाख लिटर दूध. गोकुळला परिणाम भोगावे लागतील. 1108 दूध संस्थांचा इशारा देण्यात आला. अदृश्य शक्तीच्या दबावामध्ये मतदान अधिकार डावलला तर याद राखा. आजपासून गारपीट, वादळी पाऊस. शेतकऱ्यांची उडाली धांदल. पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून भरपाई द्या. विश्वनाथ पाटील म्हणाले. वन विभागाला दिले निवेदन. पंचगंगा नदीपात्रातील पाणी तेरवाळा नजीक पुन्हा फेसाळले. शेतकऱ्यांमधून संताप. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. भरणे यांच्याकडून माहिती समोर आलेली आहे. कृषी व महसूल खाते एकत्रित पंचनामे करणार. युद्धाने भरली धडकी. कांद्याला वाढली मागणी. आखाती प्रदेशातील युद्धाच्या परिणामामुळे इंधनाची कमतरता. जिल्हा पुरवठा विभागाच्या 8 नव्या गोदामांना मंजुरी मिळालेली असून 5 गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रशासनाकडे निधी उपलब्ध. राजवाडीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. शेतकऱ्यांसाठी बांबू साग लागवड ATM. वादळी पावसातील नुकसानीची पाहणी करण्यात आली. आपदाग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासिता. जत तालुक्यामध्ये बेदाणा उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असून उत्पादनात घट दिसून येते. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. हळद पिकाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. लागवड खर्च निघणे सुद्धा मुश्किल झालेला आहे. केळीसह हंगामी फळपिकांची निर्यात ठप्प झालेली आहे. टरबूज 10 रुपये किलो. आंब्याला सुद्धा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. महावितरणाचे ग्राहकांकडे 1,500 कोटी रुपये थकीत असून वसुलीसाठी पाठपुरावा. परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थकबाकी आहे. वादळी वाऱ्याने 1.25 एकर द्राक्षबाग भुईसपाट झालेली आहे. नानजमधील घटना. लाखो रुपयांचे नुकसान झाले. भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये भूजल पातळीमध्ये 1.66 मीटरने वाढ झालेली आहे. पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. अहवाल 10 एप्रिलपर्यंत जाहीर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला नवीन अपडेट बघायला मिळेल.